बातमी आहे इराणमधून। इराणकडून युद्धविरामाला केराची टोपली दाखवण्यात आली। इराणनं इस्रायलवर पुन्हा मिसाइल्स डागलीत। इराणनं इस्रायलवर तिसऱ्यांदा मिसाइल्स डागलीत। इस्रायलच्या काही भागामध्ये सायरन वाजल्याची माहिती आहे। इराणच्या या हल्ल्यामध्ये 6 नागरिकांचा मृत्यू झालाय। शस्त्रसंधीच्या तासाभरातच इराणकडून 3 वेळा इस्रायलवर हल्ला करण्यात आला। 3 वेळा मिसाइल्स डागण्यात आली। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। तर इराण इस्रायल दरम्यान युद्धबंदी झाली खरी, मात्र त्यानंतर अनेक सवाल उपस्थित होत आहेत। इराणची सर्व आण्विक ठिकाणं नष्ट झाली का? इराण त्यांचे सर्व अण्वस्त्र निर्मितीचे प्रयत्न थांबवणार का? इराणनं अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ले केल्यामुळे अमेरिका बॅकफूटवर गेली आहे का? युद्धबंदीनंतरही इराणनं हल्ले का केले? युद्धबंदीवर अजूनही संभ्रमावस्था का आहे? इराणनं अमेरिकेवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केल्यावर 5 तासात युद्धबंदी कशी झाली? तर दुसरीकडे इराणमध्ये मोठा आनंद साजरा केला जातोय। नागरिक रस्त्यावर उतरून आनंद साजरा करतायत। हातात इराणचा झेंडा घेऊन गाणी म्हणतायत। अमेरिकेच्या सैन्यतळांवर इराणनं हल्ला केल्यानंतर नागरिकांकडून सेलिब्रेशन सुरू आहे। اللهم اجعلنا من خير انصاره اليهودي كانت ظالم. तर इस्रायलनं गाझातल्या भूसुरुंगाचे बंकर स्फोट करून उद्ध्वस्त केलेत। बंकर उद्ध्वस्त केल्याचे व्हिडिओ जारी करण्यात आलेले आहेत। इस्रायलनं हे बंकर उद्ध्वस्त केलेले आहेत। गाझामध्ये भूसुरुंगाचे जे बंकर होते ते इस्रायलकडून उद्ध्वस्त करण्यात आले। तर अमेरिकेच्या हल्ल्याला इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिले। कतारमधील सर्वात मोठ्या अमेरिकन हवाई तळाला निशाणा बनवत 6 क्षेपणास्त्र डागलेत। कतारची राजधानी दोहापासून जवळच असलेल्या अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर 8000हून अधिक सैन्य तैनात असतं। त्याच ठिकाणी इराणनं हल्ला केलाय। अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर अंतर्गत इराणमधील न्यूक्लिअर सुविधा असलेल्या फोर्डो, नटान्स आणि इस्फहान या ठिकाणांवर हल्ला केला होता। त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची घोषणा इराणनं केली होती। कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस अल उदीद आहे, त्यामुळे इराण या ठिकाणी हल्ला करू शकतो अशी शक्यता होती। कतारमधील अमेरिकन एअरबेसचं काय महत्त्व आहे बघा। इराण कतारवर हल्ला करणार, अमेरिकन हवाई तळ निशाण्यावर आणणार असं आधीच शंका व्यक्त झाली होती। त्यानुसार कतारनं केलंय, कतारमध्ये करण्यात आलंय। अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेसवर इराणनं मिसाइल्स डागली आहेत। दोहाजवळील अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर 6 मिसाइल्स डागली आहेत। अल उदीद पश्चिम आशियातील सेंटकॉम म्हणजे सेंट्रल कमांडचंही मुख्यालय आहे। संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे 40,000 सैन्य तैनात आहेत। तर युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली। इराण आणि इस्रायलमध्ये कुठलाही औपचारिक युद्धविरामाचा करार झालेला नाही। इस्रायल स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 वाजेपर्यंत आपले हवाई हल्ले थांबवते, तर तेहरानही आपले हल्ले थांबवेल असं इराणनं म्हटलंय। इराणच्या या प्रतिक्रियेमुळे ट्रम्प यांनी केलेल्या युद्धविरामाच्या घोषणेबाबत संभ्रम निर्माण झालाय। तर मध्य पूर्वेमध्ये युद्धाच्या परिस्थितीचा विमान सेवेवर फटका बसतोय। कतारनं एअरस्पेस बंद केल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसनं कोचीहून दोहाला जाणारं विमान मस्कतला वळवले, तर
कन्नूरहून येणारं विमान परत पाठवले. कतारला जाणारे इतर कोणतेही विमान नसल्याचं एअर इंडियानं म्हटलंय. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊ असंही एअर इंडियानं म्हटलंय. दुसरीकडे इंडिगोनंही आपल्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. यामध्ये काही उड्डाणांना विलंब किंवा वळवण्याची शक्यता असल्याचं इंडिगोनं म्हटलंय. सुरक्षित प्रवासासाठी हे पाऊल उचलल्याचं इंडिगो प्रशासनाचं म्हणणं आहे. फ्लाईटची स्थिती नियमितपणे तपासण्याचं आवाहनही इंडिगोनं प्रवाशांना केलंय. तर कतारमधल्या भारतीयांसाठी ॲडवायझरी जारी केली आहे. भारतीयांनी शांतता राखावी, घरातच राहावं असं भारतीय दूतावासानं सांगितले. तर स्थानिक प्रशासनाच्या बातम्या, सूचना, मार्गदर्शनांवर लक्ष ठेवावं. सोबतच दूतावासाकडूनही ताजी माहिती दिली जाईल असंही दूतावासाकडून स्पष्ट करण्यात आलंय. तर मोसादच्या कातिल हसीनानं इराणची झोप उडवली. कारण खोमेनींच्या घरापर्यंत आणि अणुशास्त्रज्ञांच्या बेटपर्यंत पोहोचलेल्या कातिल हसीनानं बाजी पलटवली. मात्र ही कातिल हसीना नेमकी कोण आणि तिनं कशी बाजी पलटवली पाहूयात. मोसादची महिला गुप्तहेर खोमेनींच्या घरात. इराणचे अणुशास्त्रज्ञ हसीनाच्या जाळ्यात. कातिल हसीनानं केला शास्त्रज्ञांचा गेम. इस्रायल विरोधात इराणचं पारडं जड होत चाललंय. मात्र कातिल हसीना या मोसादच्या महिला गुप्तहेरानं इराणची झोप उडवलीय. मनमोहक सौंदर्य आणि कातिल अदांमुळे हसीना थेट इराणच्या सम्राटाच्या घरात पोहोचली. एवढंच नाही तर तिनं आपल्या मादक अदांनी अणुशास्त्रज्ञांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिथेच इराणी शास्त्रज्ञांचा घात झाला. तब्बल 9 अणुशास्त्रज्ञांना तिनं अल्लाघरी पाठवलंय. फ्रेंच नागरिकत्व असलेली कॅथरीन पेरे शेकेडकडून इराणचा गेम झालाय. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित 9 वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकारी टार्गेटवर होते. वर्षभरातच सैनिकी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्सच्या कुटुंबापर्यंत ती पोहोचली. शास्त्रज्ञांशी संपर्क वाढवण्यासाठी कॅथरीननं इराणी अधिकाऱ्यांच्या बायकांशी मैत्री केली. हनी ट्रॅपचा वापर करून माहिती मिळवली आणि गरज पडल्यावर थेट खूनही केले. त्याच फोटोंच्या आधारे इस्रायलनं 13 जूनला इराणच्या अणुकेंद्रांवर आणि तेहरानवर हल्ला केला. यामागे कातिल हसीनाचा गेम होता. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणी गुप्तचर यंत्रणांना कातिल हसीनाचा खेळ लक्षात आला. मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता. कातिल हसीना पसार झाली होती आणि 9 शास्त्रज्ञांनी जीव गमावला होता. मोसादनं इराणमध्ये फक्त कातिल हसीनाच्या माध्यमातूनच टॉप लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञांचा गेम केला नाही, तर त्यासाठी गुप्तहेर महिलांची ब्रिगेड तयार करून इराणच्या घरातही घुसवली. त्यामुळे इराण विरोधात सूक्ष्म नियोजन करून हल्ले करणं इस्रायलला शक्य होतंय. त्यामुळे कोणत्याही देशातील अधिकाऱ्यांनी सावधपणे पावलं टाकणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते. गुजरात हायकोर्टाला बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली. ईमेलद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे. सकाळी 7:55 हा ईमेल पाठवण्यात आलाय. अहमदाबाद पोलिसांनी गुजरात हायकोर्ट तपासणी सुरू केली आहे. बॉम्ब शोधक पथक गुजरात उच्च न्यायालयात दाखल झालं असून तपासात आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळलेलं नाहीये. आता हा मेल कुणी पाठवला त्याचा शोध घेतला जातोय. गुजरात हायकोर्टाला बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे गुजरात हायकोर्टला बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे. तर अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या
विमानाबद्दल मोठी माहिती समोर आली। एअर इंडिया विमानाचा ब्लॅक बॉक्स भारतातच आहे। अहमदाबाद दुर्घटनेतील विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी भारताबाहेर पाठवलेला नाहीये। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांच्याकडून ब्लॅक बॉक्सची तपासणी सुरू आहे। एअर इंडिया 171च्या ब्लॅक बॉक्सबाबत सगळी तपासणी आणि चौकशी भारतातच होणार आहे। केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी ही माहिती दिली आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेतला ब्लॅक बॉक्स हा परदेशात तपासणीसाठी विश्लेषणासाठी पाठवला जाणार अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या। मात्र हा ब्लॅक बॉक्स भारतातच आहे, इथेच त्याची तपासणी केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। यानंतर बातम्या बघूयात वारीबाबतच्या। सोपान काकांच्या सासवड नगरीत 2 दिवसांचा मुक्काम केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज जेजुरीकडे मार्गस्थ झाली। जेजुरी नगरीमध्ये आज शैव आणि वैष्णवांचा मेळा पाहायला मिळेल। खंडेरायाच्या जेजुरीत माऊलींची पालखी दाखल होताच भंडारची उधळण करत माऊलींचं स्वागत होईल। हा सोहळा म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो। लाखो वारकरी आता जेजुरी नगरीकडे निघालेत। माऊलींची पालखी जेजुरीत आज मुक्कामी असेल। गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली। तसंच गडावर फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली। तर संत तुकाराम महाराजांची पालखी भणगावमध्ये विसाव्यासाठी थांबली। यवतमधला मुक्काम आटोपल्यानंतर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा भणगावमध्ये विसावा घेतोय। याच ठिकाणी वारकरी न्याहारी करतात आणि पुढील मुक्कामाचं ठिकाण असणाऱ्या वरवणकडे मार्गस्थ होत असतात। तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातल्या सर्वात जवळचा टप्पा म्हणून वरवणचा मुक्काम ओळखला जातो। तर तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातल्या वारकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत संत तुकाराम महाराजांची पालखी यवतचा मुक्काम सोडून आता वरवणच्या दिशेने निघालेली आहे। भांडगाव या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा विसावा होणार आहे। मजल दर मजल करत अनेक वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। भांडगावमध्ये विसावा जो आहे तो होणार आहे आणि या विसाव्यानंतर पालखी वरवणच्या दिशेने प्रस्थान करणार आहे। आपण जर पाहिलं तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा हा रथ आहे। फुलांनी आकर्षक अशी सजावट जी आहे ती केलेली आहे। गेली 8 वर्षापासून मी वारीत येतो आणि वारीचा जो आनंद आहे तो जगात कुठेच मिळणार नाही। कारण आता ऊन वारा पाऊस आज इतका पाऊस होता पण वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर कुठेही थकवा जाणवत नाही, कुठेही असं आम्ही थकलोय असं कुठे जाणवत नाही। इतकं छान पद्धतीने वारकरीचा साया सोहळ्याचा आनंद घेत आहेत। निश्चितपणाने ही पांडुरंगाची लीला आहे, ह्याच्या पलीकडे म्हणजे शब्द नाही दुसरा। विठ्ठल हे माणुसकीमध्ये सर्वांमध्ये विठ्ठल दिसतो, वारकऱ्यांमध्ये विठ्ठल दिसतो, वासुदेवांमध्ये विठ्ठल दिसतो, सगळ्या वारकऱ्यांमध्ये विठ्ठल दिसतो। हा आनंदाचा वारी आहे, सगळ्यांनी अनुभवला। आयुष्यातून एकदा तरी आनंदाची वारी केली पाहिजे असं माझं प्रत्येक म्हणत आहे। पहिलीच वारी आहे ही, पण एवढा आनंद झाला आहे की आम्ही चुकलो आपण अभिषेक की आपण आलो नाही याच्या पहिले, एवढा आनंद झाला आहे। आणि विठ्ठल तर एकदम समोर म्हणजे सगळ्या संघ आहे, आमच्या संघ आहे, हे आम्हाला लय अनुभव आलेला आहे। वारकऱ्यांशी बोलून अगदी आनंद वाटतो आणि त्यांच्याबरोबर पंढरपूरला आपण कधीतरी जावं असं नक्कीच वाटतं। कॅमेरा सुमित भोसलेचा सागरवाड साम टीव्ही भांडगाव। तर दुसरीकडे कोल्हापूरचे पैलवान सध्या पंढरपूरच्या वाटेवर आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करतात। हातकणंगल्यातील जगन्नाथ बलराम आखाड्याचे पैलवान आशिम पाटे हे दिंडी पंढरपूरला घेऊन निघालेत। शाकाहारी आखाडा म्हणून कोल्हापुरात प्रसिद्ध असणारा जगन्नाथ आखाडा वारीच्या वाटेवर सात्विक शाकाहारीचा संदेश देतोय। यासाठी लहान मोठे 40 पैलवान या दिंडीत सहभागी झालेत। शाकाहारी पैलवानांनी खुराक आणि वारीच्या वाटेवर व्यायाम करत ही दिंडी सोलापूर जिल्ह्यातल्या नातेपुतेमध्ये नेली।
तर आपल्या सौंदर्यानं नृत्याविष्कारानं सर्वांना भुरळ घालणाऱ्या गौतमी पाटीलचा नवा व्हिडिओ समोर आलाय। यात ती भक्तीत तल्लीन झालेली दिसते। वारकऱ्यांसोबत वेळ घालवत टाळ वाजवताना गौतमी पाटील यात दिसते। तर पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांकडे बोगस पास आढळलेत। बोगस टोकन घेऊन आलेल्या 7 जणांना पकडले। दिंडी क्रमांक 202 मधील 7 वारकऱ्यांची तपासणी आता केली जाते। दर्शनासाठी बोगस टोकन दिल्याचं उघड झालंय। 7 वारकऱ्यांची चौकशी आता केली जाणार आहे। बातमी आहे साताऱ्यातून। पावसाला सुरुवात झाली की पर्यटकांची पावलं साताऱ्याकडे वळतात। सध्या इथे कास तलाव पूर्ण क्षमतेनं वाहतोय, तर तलावाजवळ असणाऱ्या वजराई भांबवली या 3 टप्प्यात कोसळणाऱ्या धबधब्यानं सुद्धा पूर्ण क्षमतेनं वाहायला सुरुवात केली। हिरव्यागार डोंगर दऱ्यांमधून पांढरे शुभ्र फेसाळलेले पाणी हजारो फुटांवरून कोसळताना डोळ्यांचं पारडं अक्षरशः फिरतंय। साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ शूट केलाय निलेश सुतार यांनी। पुढची बातमी बघा। छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 1.25 कोटींचे एमडी ड्रग्ज सापडले। एका कंपनीत पोलिसांनी छापा टाकला। त्या 3 वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये जवळपास 1500 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले। त्यामुळे खळबळ उडाली। 3 जणांवर रात्री उशिरा वाळूज MIDC पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। एमडी ड्रग्ज या कंपनीतून अत्यंत व्यवस्थितपणे ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यावरून ही मोठी कारवाई करण्यात आली। पुढची बातमी संभाजीनगरमधूनच एका राड्याची। समर्थनगरमध्ये 3 मद्यधुंद महिलांनी राडा घातलाय। या महिला रस्त्यावरून जाणाऱ्यांना शिवीगाळ आणि दगडफेक करत होत्या। पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतलं। दरम्यान महिला माहिती देऊनही पोलीस वेळेत पोहोचले नाहीत, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। आता धक्कादायक बातमी आहे नाशिकमधून। मोकाट जनावरांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाला, तर 1 जण जखमी झालाय। नाशिकच्या कळवण शहरात भर रस्त्यात मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे। गायीनं शिंगावर उचलून पायाखाली तुडवल्यानं व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात चित्रित झाली। प्रशासन या मोकाट जनावरांचा बंदोबस्त कधी करणार असा सवाल नागरिक विचारतायत। यानंतर आता बातम्या बघूयात झटपट 100। पुण्याच्या सासवडमध्ये नाशिकमधील महिलांनी पुरणपोळीच्या जेवणाचं आयोजन केलं होतं। पांडुरंगाच्या भेटीला जाता आलं नसलं तरी वारकऱ्यांची सेवा ही भगवंताची सेवा असल्याची भावना या महिलांनी व्यक्त केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची बैठक बोलावली। वरच्या निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयात सुनावणी होतीये। गेल्या सुनावणी दरम्यान न्यायाधीश रजेवर असल्यानं सुनावणी पुढे ढकलली होती। त्यामुळे आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची देखील उपस्थिती आहे। हिंदी भाषा सक्तीवरून ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय।
हिंदी भाषा सक्तीच्या तुगलकी निर्णयानं मराठी मनं दुखावली तसं ठाकरे सेनेनं मुखपत्रात म्हटलंय. मुख्यमंत्र्यांचा उल्लेख हिंदीचे फडणवीस मास्तर असा करण्यात आलाय. बारामतीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झालेत. अजित पवारांच्या पॅनलला 91 मतं पडलीत. या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली. अजित पवार स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुण्यातील हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर कार्यकर्त्यांसोबतच राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतात. या पक्षप्रवेशामुळे उद्धव सेनेला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीची ताकद वाढणार असल्याची चर्चा रंगली. दरम्यान मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षप्रवेश होणार आहे. धाराशिवमधून संभाजीनगरला जोडणाऱ्या प्रस्तावित रेल्वे मार्गाचं तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून कामाला गती द्या असे निर्देश खासदार ओमराजे निंबाळकरांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेत. पुण्यात रेल्वे विभागीय बैठकीतून त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत.